भजी आपले तळून झाले, काढून घेते, राहिलेले भजी तळूयात. चला आता पावसाळा सुरू होईल. पाऊस पडला की आपल्याला आठवण येते कांदा भजी आणि तळलेली मिरची. भजी बनवण्यासाठी आपल्याला डाळीचं पीठ लागेल, त्याची आपण तयारी करून घेऊया. आपण 1 किलो चण्याची डाळ घेतले. डाळ थोडी आपल्याला भाजून घ्यायची. आपल्याला डाळीमध्ये 1 चमचा ओवा घालायचा आहे, 1 चमचा जिरं घालूयात. आपल्याला डाळ जास्त भाजायची नाही आहे, गरम करून घ्यायची, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. पिठाला आपल्या बुरशी किंवा आळी येऊ नये म्हणून आपण डाळ भाजून घ्यायची. ओवा आपण घातला आहे, आपल्या पोटाला काही त्रास नको यायला त्याच्यासाठी ओवा घालतो. आणि आपण जिरं घातलं आहे पिठाचा छान सुगंध येण्यासाठी. डाळीला पण एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे. डाळ भाजली ती कशी बघायची, अशी हात बोटाने बघायचे. इथे बोटाला गरम डाळ लागली म्हणजे आपली डाळ भाजून झाली. चला बोलता बोलता आपली डाळ भाजून झाली. राहिलेली डाळ भाजून घेते. आपल्याला काय करायचं, डाळ भाजून घेतली, एक ताटामध्ये कपडा टाकायचा, त्याच्यावर डाळ काढायची. डायरेक्ट डाळ टाकली का ओली होते. आपल्याला पीठ जास्त दिवस टिकवायचं आहे म्हणून कपडा घालायचा. तर आपण डाळ थंड करूया आणि मग दळायला देऊया. आपण चण्याची डाळ दळून आणले. पिठाचा किती खमंग सुगंध येतोय. पण आधी पीठ डब्यात भरून ठेवूया. आपल्याला डबा एकदम सुकवून घ्यायचा आहे. पीठ डब्यात भरून झालं, घट्ट डब्याचं झाकण लावून ठेवून द्यायचं. आपलं पीठ काय खराब होणार नाही. आपण आता भजी बनवायला आपण गरम गरम भजी बनवायला सुरुवात करूया. कांदा भजी बनवण्यासाठी आपण 3 कांदे घेतले आणि तळण्यासाठी मिरची घेतली. आधी कांदे कापायचे आहेत आपल्याला. कांदा आपण उभा कापणार आहोत. कांदा आपल्याला एकदम पातळ कापून घ्यायचा आहे म्हणजे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. आपण मिरची चिरून घेऊया. कोथिंबीर कापून घ्यायची आपल्याला. पीठ भिजवण्यासाठी खोलगट भांडं घ्यायचं. भांड्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया. भांड्याला तेल लावल्याने काय होतं, आपलं सर्व पीठ भांड्याला चिकटत नाही. व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. आपल्याला कांदा घालून घेऊया भांड्यामध्ये. आपल्याला काय करायचं, मीठ घेऊन कांद्यावर घालायचं आहे. कांदा आपण मिठाबरोबर असं मिक्स करून घ्यायचं आहे, मोकळा करायचा एकदम. आपण 2 मिनटं कांदा असाच ठेवूया म्हणजे नरम होईल. तोपर्यंत तेल गरम करून घेऊया. कांद्यामध्ये आपण 1 वाटी पीठ घालूया. 1 चमचा धने घालायचे, नसेल आवडत तर ओवा घातला तरी चालेल. 1 चमचा मसाला आणि अर्धा चमचा हळद. कोथिंबीर घालूया. मीठ मगाशीच आपण कांद्याला लावलेलं आहे, लागत असेल तर नंतर बघून घालायचं आहे. तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला पीठ. आधी पाणी नाही घालायचं. किती कांदा आणि पीठ ओलं होतं आपलं ते बघूया. तर थोडंसं हातावर पाणी घेऊन पिठात घालूया. थोडं थोडं घ्यायचं आहे, पातळ पीठ करायचं नाही आपल्याला. पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया. तर आपण काय करूया, भजीसाठी तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यातलं गरम तेल 1 चमचा भरून पिठावर घालूया. पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आधी आपण थोडं पीठ टाकून बघूया तेल गरम झालं का. तेल आपलं गरम झालं आहे. हात भाजायला नको म्हणून गॅस बारीक करायचा. आपण पटापट भजी सोडून घेऊया. एका वेळेला जास्त भाजी नाही घालायचे, जेवढे बसतील तेवढेच आपण तेलामध्ये सोडायचे म्हणजे व्यवस्थित भाजता येतात. भजी आपल्या एका बाजूने भाजून झाले, उलटे करूया. भजी आपले तळून झाले, काढून घेते, राहिलेले भजी तळूयात. भजी आपले तळून झालेत. गरम तेल आहे, त्यात मिरची तळून घेऊया. भजीबरोबर आपल्याला मिरची खायला लागणार आहे. आपली झणझणीत मिरची तळून तयार आहे. आपण प्लेटमध्ये भजी काढूया. आपले गरम गरम कांदा भजी आणि सोबत तळलेली मिरची खाण्यासाठी तयार आहे. पाऊस पडायला लागला, गरम गरम कांदा भजी बनवायचे आणि गॅलरीत बसून जाऊन खायचे.